नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना पॅनलने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. खिचके ताण धनुष्यबाण अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण प्रभाग दणाणून निघाला असून शिवसेनेच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य नागरिक शिवसेना पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वातावरण सध्या प्रभागात पाहायला मिळत असून प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेना पॅनलचे चारही उमेदवार हे 4 वेगवेगळ्या परिसरांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. नंदुशेठ जाधव हे जाधव संकुल परिसरातून, इंदुबाई नागरे पिंपळगाव व अशोकनगर परिसरातून, अरुण घुगे हे राज्य कर्मचारी वसाहत परिसरातून, तर पल्लवी स्वप्नील पाटील या समतानगर परिसरातून उमेदवारी करत आहेत. चारही प्रमुख भागांचे प्रतिनिधित्व या पॅनलमध्ये होत असल्याने प्रभागातील सर्वच परिसरातून शिवसेना पॅनलला मतदान मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत. याशिवाय या पॅनलमधील 3 उमेदवार हे माजी नगरसेवक असून त्यांना प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता शिवसेना पॅनलकडे असल्याचे नागरिकांचे मत आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार श्रीयुत नंदुशेठ जाधव, पल्लवीताई पाटील, इंदुताई नागरे, अरुणजी घुगे हे आपल्या शिवसेनेचे म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना की जे आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ला आहे आणि एकनाथ साहेबांची शिवसेना या सगळं संपूर्ण नाशिक शहराला 80 ते 90 नगरसेवक या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही असं सगळ्या नाशिककरांचं मत आहे. आताच मी बातम्या पाहत होतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम चाललेले, परंतु आपल्या यांची शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेनेचा जो प्रभाव या नाशिक शहरावर आहे त्याचं कारण असं आहे की नाशिक शहराच्या आजूबाजूला त्र्यंबकेश्वर असेल, आपलं हे इगतपुरी असेल, यांचं सावरकरांचा 11 पैकी 10 नगरपंचायतीमध्ये यांनी आपला प्रभाव टाकलेला आहे आणि 100 आणि 101% आपल्या अशोकनगर कॉलनी, श्रमिक नगर या संपूर्ण भागावर, जाधव संकुल या संपूर्ण भागावर पूर्णपणे पकड ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच आहे, याच्यात काहीही फरक नाही. आणि ते चारही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी मी आमच्या अशोकनगर तर्फे ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण काढली योजना, तर प्रत्येक घराघरात दारादारात त्यांनी काढली. आज आपला भाऊ आपल्याला महिन्याला कोणीच 1,500 रुपये देणार नाही, ते आपल्या प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देत्या. तर त्यांच्या यांच्यामध्ये आपले 4 उमेदवार आहे, इंदुबाई नागरे, परत नंदुशेठ जाधव, पल्लवीताई पाटील, परत अरुण भाऊ घुगे यांना तुम्ही प्रचंड मतांनी यांचा विजय करा आणि असंच पुढं त्यांचं कार्य चालत राहील त्याची शिंदे साहेब ग्वाही देतील आणि ते कधीच लाडकी बहिणी कमी होऊन देणार नाही. जर आपण त्यांना भरघोस मतांनी जर त्यांचा विजय केला तर ते लाडकी बहीण कायम योजना चालू ठेवतील. आपल्या जे 4 उमेदवार आहे त्यांना भरभरून मत द्या आणि चांगलं मत द्या. आपले जुने नगरसेवक आहे ते आजकालचे नाही, 20 वर्षापासून ते आपल्या नगरात ते सेवा करते जनतेची. जिडं पाणी नसल तिथं पाणी दिलं असं, जिडं भाकर नसल तिथं भाकर नेऊन दिली असं, तर त्याची जाण ठेवावी. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. शिंदे साहेबांची शिवसेना ही अशाच पद्धतीनं धर्मनिष्ठ कार्य करत आहे. आपल्याला जर यापुढेही सप्ते चालू ठेवायचे असतील, रामकथा व्हाव्या असं वाटत असेल, भागवत कथा घरोघरी व्हाव्यात असं वाटत असेल, मंदिरामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या आरत्या व्हाव्याशा वाटत असतील, तर आपल्याला एक जाणकार मतदार म्हणून या विषयावर काम करावं लागणार आहे. आणि छोट्या मोठ्या आमिषाला बळी न पडता आपल्याला जरा मोठा विचार करून काम करावं लागणार आहे. निश्चितच आमच्या शुभेच्छा आणि निश्चितच व्यासाची गादी म्हणून आशीर्वादही आमचे तुमच्या सोबत आहेत. तुमच्या विजयासाठी आमच्या शुभेच्छा. शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहेत आणि त्यांचे जे धार्मिक कार्य आहे ते जर आपल्याला खरोखर सरांनी सांगितल्याप्रमाणे चालू ठेवायचं असेल तर शिंदेच्या शिवसेनेला मत द्या. आणि आमच्या प्रभागात अशोकनगर भागामध्ये, पूर्ण सातपूर भागामध्ये आम्ही सगळ्यांनी एकच केलेलं आहे, फक्त एकनाथ शिंदेची शिवसेना.
आणि त्यांचे जे आमच्या वार्डात 4 उमेदवार आहेत, अण्णा, इंदुबाई नागरे आणि पल्लवी पाटील, नंदुशेठ जाधव, अरुण घुगे, यांना आम्ही ठाम मतदान करणार. यांचे आमच्याकडून कुठलंही मत असं वाया जाणार नाही. आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी एकच विचार करा, मत वाया नाही गेलं पाहिजे. आपले मत हे अमूल्य, त्या अमूल्य मत असल्यामुळे आपण हे फक्त एकनाथ शिंदे यांच्याच उमेदवाराला द्या. बस एवढे बोलून मी थांबतो. आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास कसा होईल हे आपल्याला पाहायचंय आणि हे चारही व्यक्ती विकास करणारे आहेत. त्याचप्रमाणे आपण बरेचसे मुख्यमंत्री पाहिलेत, पक्षप्रमुख पाहिलेत, पण शिंदे साहेबांचं काम अगदी रेखीव. जर त्यांना माहीत पडलं ते कुठेतरी असतील, घटना घडली, लगेच ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना संपर्क करतात आणि यथायोग्य मदत त्या कुटुंबापर्यंत ते पोहोचवतात. पण या हिंदू राष्ट्राला तडा जाऊ नये म्हणून आपण हे रामाचं शिवधनुष्य उचललेलं आहे आणि त्याच्या मागे या प्रभागातील सर्व मतदार आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. नागरिक प्रभागातील विकास कामे, मूलभूत सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी कामगिरी करण्याची खात्री या पॅनलमुळे मिळेल, असा विश्वास व्यक्त करत प्रभागातील नागरिकांनी शिवसेना पॅनल विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.